स्मृती तेची अवयव, स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. म्हटलं तर किती छोटीशी ओवी आहे. आपण कल्पना करून बघूया की 10⁻n एवढ्या गॅलेक्सीज निर्माण करणारा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचं वर्णन जर माऊली करत असेल तर त्या एक एक शब्दामध्ये केवढा आशय घन ठासून भरलेला असेल. कारण ह्या विश्वाची निर्मिती करणारं मूळ स्पंदन हे फक्त भावामधनं निर्माण झालेलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात 8व्या 9व्या 10व्या अध्यायात की माझं मूळ स्वरूप जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तो फक्त भाव आहे. आणि तो भाव काय आहे माहिती आहे की नवनिर्मिती करताना अतिशय सुंदर, पवित्र, भाग्यवान, गुणवान, द बेस्ट पॉसिबल जे काय असेल ते आमच्या पोटी येऊ दे. हे जर सामान्य मनुष्य म्हणून सुद्धा आपण विचार करतो तर ह्या संपूर्ण विश्वाला जन्माला घालणारी जी काही परमेश्वरी शक्ती असेल तिच्या मनात तर केवढा पवित्र भाव असेल की मला एको अहम बहुस्यात, मी एक आहे, मला अनंतविध रूपानं नटायचं आहे आणि स्वतःला पाहायचं आहे. आणि त्याच परमेश्वराचा अंश जर तुमच्या माझ्या देहामध्ये राहतो तर आमच्याही मुखामध्ये साऊंड एनर्जीमधनं आमचं छोटं विश्व निर्माण करायची क्षमता आमच्यामध्ये आहे. पण आपण करतो काय? ज्या मुलाची आई जेव्हा मुखानं सांगते ह्याचा राग कमी होऊ देव, शक्य नाही कमी होणं. आईनीच माझा मुलगा रागीट आहे हे तिथं डिफाईन केलं आणि आणखीन दगडावरती कोरलं. काय बिशाद आहे मुलाचा राग कमी होईल? परमेश्वराला घाम फुटेल, स्वामी समर्थांना पण घाम फुटेल, पण त्या मुलाचा राग कमी नाही होणार. जे आपल्या आयुष्यात घडतंय ते आजवर आपण अज्ञानापोटी आपल्या मुखामधनं जे काय बोललो त्याचा परिपाक आहे. ह्या जन्मामध्ये व्यसनी मुलगा, व्यसनी नवरा, आजारपण, हे जे काय आपल्या आयुष्यात वाटेला आलेलं आहे ते आपण निर्माण केलेलं आहे. भले तुम्हाला त्याची मेमरी नसेल गतजन्मातली, पण जे तुम्ही निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करायचा सर्वस्वी अधिकार तुम्हाला आहे आणि ती शक्ती पण तुमच्याकडे आहे. आणि त्यासाठी माऊली ज्ञानेश्वरीची सुरुवात करतानाच वेल डिफाईंड सुरुवात केली. तुमच्या मुखामध्ये श्री गणेश आहे. समोरच्या नुसत्याच दगडाच्या आणि मातीच्या मूर्तीला नमस्कार करून काम नाही होणार. कारण गणेश ही देवताच मुळात त्याचा संबंध शबल ब्रह्माशी, शब्दांशी आहे. तेथ शब्द ब्रह्म विशेष. तुकाराम महाराज सांगतात शब्दांची चरत नाही. शब्द हेच आमचा देव आहे, हा तुकारामांची ओवी आहे. तुकाराम महाराजांसारखी व्यक्ती, थोर संत, ज्यांनी आयुष्यभर पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल केलं असेल, त्या सगुणातल्या मूर्तीची उपासना केल्यानंतर ते सांगतात मात्र काय? शब्दांची चरत नाही. शब्द ब्रह्म हाच आमचा देव. मग मला सांगा, आमच्या मुखामध्ये शब्द आहेत ना? तुमची मेमरी काय आहे? मी एक डॉक्टर आहे,
मी एक इंजिनियर आहे, मी पेशंट आहे, मी आजारी आहे, मी कर्मदरिद्री आहे, मी डायबिटीसचा पेशंट आहे, माझ्या नशिबी व्यसनी मुलगा आहे, माझ्या नशिबी रागीट मुलगा आहे, मला तोंडाचा आजार झाला आहे, मला लिव्हरचा आजार झाला आहे. ही तुमची मेमरी आहे. जशी मेमरी खाण तशी माती. ह्या मेमरीमधनं निर्माण काय होणार आहे? दळभद्रीचं आयुष्य. इथं गणेशाची मेमरी काय आहे? आय एम द बॉस, मी विश्वाचा निर्माण करताय. आणि माझा अंगिक भाव काय आहे? आय लव्ह यू. मी फक्त प्रेम आणि प्रेम हा एकच भाव जाणतो. बाकी अँगर, हेट्रेड, जेलसी हे भाव माझे नाहीत. जसं बी पेराल तसं झाड उगवणार आहे. जर माझी स्मृती एकच आहे की मी विश्वाचा निर्माता आहे, विश्व निर्माण करणारा जो नाद आहे तो मी आहे आणि तोच नाद आज माझ्या मुखात आहे. आणि जर नाद चांगला असेल, आपल्याला ट्रकच्या मागे लिहिलेली वक्तव्य माहिती आहे, नाद नाही करायचा. जर माझा नाद आय लव्ह यू हा असेल आणि माझा अंगिक भाव जर फक्त प्रेम असेल, तर मला ऑटो इम्युन डिसीज होईल का हो? सांगा ना मला. माझ्या सेल्सना, 30 ट्रिलियन सेल्सना प्रेम सोडून कुठलाही भाव माहितीच नाही करून दिलेला मी, तर मी लावण्यवान होणार का नाही? तेथ लावण्याची ठेव. इट इज अ परफेक्ट सायन्स. तुम्ही तुमचं मेमरी कार्ड बदला. हँडसेट बदलले जन्मोजन्मी तुमचं शरीर. व्हॉट अबाउट युअर मेमरी कार्ड? मला सांगा, तुम्हाला छान डेटा भरायचा आहे, म्हणजे आता आयुष्य चांगलं जगायचं आहे आजपासून सगळ्यांना, आणि तुमचा मेमरी कार्ड जर मेमरी फुल असेल तर त्याच्यामध्ये नवीन डेटा घुसतो का हो? नाही जाऊ शकत. तुम्हाला तो डिलीट करावा लागतो. आणि आपोआप डिलीट होतो का? नाही, तो डिलीट करावा लागतो. मेमरी कार्ड प्रयत्नपूर्वक फॉर्मॅट करावं लागतं. हे मेमरी कार्ड फॉर्मॅट करण्याचा प्रयत्न म्हणजे साधना असते अध्यात्मातली, बाकी काही नसते. बियॉन्ड दॅट यू हॅव द पॉवर, व्हाय डोंट यू यूज इट? तुम्ही प्रत्येकजण एवढे शक्तिपुंज आहात की तुम्हाला माहीतच नाही आहे तुम्ही काय करू शकता. तुम्ही साक्षात प्रत्येक परमेश्वर आहात. त्यासाठी करायचं आहे एकच, अंगिक भाव फक्त बदला. इट इज अ रिकॉल. मला सांगा, जर आजचं फिजिक्स सांगतं की विश्व निर्माण करणारा आम्ही परमेश्वर मानतो आध्यात्मिक लोक, फिजिक्स सांगतं इट इज अ बिग बँग. आणि बिग बँग म्हणजे काय? अ साऊंड एनर्जी, अ स्पॉन्टेनियस व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी विच हॅपन वेल बॅक 12 to 20 बिलियन इयर्स बॅक. म्हणजे तुम्ही परमेश्वराची साधना करता म्हणजे भविष्यात जाता का भूतकाळात जात आहे? भूतकाळात जात आहे. यू आर ट्रॅव्हलिंग बॅक. सो इट इज जस्ट अ रिकॉल. देर आर नो इन्व्हेन्शन्स, देर आर ओनली डिस्कवरीज. रिमेंबर वन थिंग इन लाईफ, देर आर नो इन्व्हेन्शन्स, देर आर ओनली डिस्कवरीज. तुम्हाला फक्त आठवण आहे. आठवण म्हणजे काय? स्मृती. स्मृती त्याची अवयव. तुम्हाला नवीन कळतं, ओके आता मला हे पण काम करायला लागलं, यायला लागलं. तुम्हाला वाटतं नवीन शिकलात. नाही, तुम्ही ज्ञानी झालात. ज्ञानी झालात म्हणजे काय झालात? परमेश्वराच्या जवळ चाललात. म्हणजे काय? 12 ते 20 बिलियन वर्ष मागे जायचं आहे. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं घडण्यासाठी करायचं आहे काय? तर भूतकाळात जायचं आहे. मनासी टाकेले मागे गतीसी तुलना नसे, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. You have the power to choose everything. You possess the power to create what you want in your life, and that power lies in your mouth and your thought. The precursor of verbal communication is the thought. झाडाचं नवीन झाड लावण्यापेक्षा पहिलं वाढलेलं जे झाड आहे त्याच्यावर कलम पण करता येतं ना. कलम केल्यानंतर तेच जुनं जंगली झाड चांगली फळं देतं ना. तशी आमची वाढलेली झाडं, त्याला आता फक्त विचारांचं कलम करायचं आहे.
माऊलींच्या विचारांचं, की त्याला चांगला हापूस आंबा येणार आहे. कारण आमची जंगली वाढलेली झाडं आहेत अज्ञानामुळे, त्यामुळे हापूस आंबा येत नाही आहे. पण ज्या क्षणी ह्या विचारांचं कलम होतं, स्मृती सगळ्या छेदल्या जातात आणि स्मृती तेची अवयव, नवीन स्मृती, मेमरी इन्स्टॉल केली जाते. तूच तुझ्या भाग्याचा शिल्पकार आहे, कोणीतरी सांगून गेला. व्हॉट डज इट मीन? व्हॉट इज द फॅदम ऑफ द स्टेटमेंट? दिस इज द फॅदम. त्याची खोली विचार करा. तूच तुझ्या भाग्यात शिल्पकार आहेस म्हणजे कोण आहेस? तू परमेश्वर आहेस. तुझ्या मुखामध्ये ताकद आहे तुझं आयुष्य घडवायची. आणि हे ज्याला कळलं त्याला कामधेनू नावाची गाय प्राप्त झाली. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आरंभ नीट झाला की शेवट कार्य नीट होणारच आहे. त्यामुळे आजपासून जे काय कार्य तुमच्या आयुष्यात तुम्हाला घडायला हवं आहे त्याचा मूळारंभ तुमच्या मुखात आहे. तो चांगला करायला सुरुवात करा. काहीही झालं, मनासारखी घटना घडवा न घडो, जे तुम्हाला घडायला नको आहे आणि घडतंय ते घडतंय म्हणून तुमच्या वाणीने बोलू नका. तुम्हाला जे घडायला हवं आहे ते घडलेलं आहे हे एकच वाक्य बोला. आय लव्ह यू 1 कोटी वेळेला. गॉड ब्लेस यू. आय लव्ह यू ऑल. थँक्यू.